रामेश्वराच्या यात्रेला आता सुरुवात झालेली आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये गेली 4 वर्ष आपण कृषी प्रदर्शनाचं आयोजन मोठ्या स्वरूपामध्ये केलेलं आहे। तसं पाहायला गेलं तर हे 54वं वर्ष आहे। गेल्या 54 वर्षात कृषी प्रदर्शन आपण भरवतोय। कर्मवीर अप्पा साहेब काडादी यांच्या अध्यक्षतेखाली त्या काळात सोलापूर जिल्ह्यातील जे चांगले शेतकरी आहेत त्यांची चांगली पीक किंवा त्यांनी जे काही तंत्रज्ञान वापरले शेतीसाठी हे सर्व वापरण्याचा त्या ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी सिद्धेश्वर शाळेमध्ये अतिशय छोट्या खाण्याच्या स्वरूपामध्ये त्या कृषी प्रदर्शनाची पहिल्यांदा सुरुवात झाली आणि ती थोडी मोठी करत पुढे 5च दिवसामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते कृषी प्रदर्शन भरवलं पाहिजे अशी सूचना आल्यानंतर आपण 15 डिसेंबरला मुंबईला आपल्या ताब्यात मिळाल्यानंतर एक 5 दिवसाचं कृषी प्रदर्शन गेल्या 4 वर्षापर्यंत मोठ्या प्रमाणात चालू केलं आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद जसं त्या ठिकाणी येणारे स्टॉल धारक आहेत त्याचप्रमाणे सोलापूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून येणारे शेतकरी वर्ग नागरिक जे प्रदर्शन पाहण्यासाठी त्यांनीही उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। हे माझे सहकारी गुरुजी की ह्यामध्ये जे वैशिष्ट्यपूर्ण आहे ह्या वर्षीचं ह्या दृष्टिकोनातून सर्व म्हणजे सोलापूर जिल्हा असू दे आजूबाजूचे गुलबर्गा विजापूर या जिल्ह्यातही त्या ठिकाणी आपण आवाहन करतोय। उस्मानाबाद लातूरच्या लोकनागरिकांनाही या ठिकाणी हे प्रदर्शन पाहण्यासाठी आकर्षित करतोय। तर सगळ्यांना पोहोचण्यासाठी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रमाणामध्ये 5-10% स्टॉल आम्ही अजूनही राखून ठेवलेले आहेत की ज्या माध्यमातून या भागातले उद्योजक असतील तोही भाग यावर्षी आपण थोडा बदल केलेला आहे। दरवर्षी आपण फक्त कृषी प्रदर्शन म्हणत होतो, यावर्षी आपण कृषी आणि औद्योगिक प्रदर्शन असं म्हणलं आहे। सोलापुरात जे उद्योजक आहेत की ज्यांचे उत्पादनं हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत, विशेष करून शेतीशी उपयोगी अशा पद्धतीचे उत्पादनं आहेत, त्यांनाही या ठिकाणी आपण घेतलं आहे। ते जे काही मशिनरी तयार करतात शेतीला उपयोग तसे अवजारं करत असतील त्याच्यात लागणारे काही यंत्रसामुग्री तयार करतील त्यांनाही या ठिकाणी निमित्त केलेलं आहे। तसंच आपले शरद ठाकरे साहेब जे लक्ष्मी हायड्रॉलिक्सचे प्रोप्रायटर आहेत तर त्यांच्या माध्यमातून लक्ष्मी हायड्रॉलिक्सच्या माध्यमातून त्यांचाही एक मोठा स्टॉल त्या ठिकाणी आहे। लाडाचा स्टॉल त्या ठिकाणी येणार आहे। तसंच कोठारी म्हणून जे काही कोठारी पाईपवाले आहेत त्यांचा एक आकर्षित करणाऱ्या अशा पद्धतीचा एक स्टॉल त्यामध्ये अशा पद्धतीने सोलापुरातचे जे उद्योजक आहेत जे स्वतःच्या पायावर उभारून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या भागातल्या शेतीसाठी विशेष करून काम करतायत तर त्यांनाही या ठिकाणी एक व्यासपीठ मिळवून देऊन ते ह्या लोकांसमोर आणावं। अनेकांना ही माहिती नाही आहे की सोलापुरातच अशा पद्धतीचं टेक्नॉलॉजी करणारे लोक या ठिकाणी आहेत, उद्योजक आहेत, तर त्याची माहिती या निमित्तानं या मिळावी असा एक उद्देश त्या ठिकाणी ठेवून आपण हे करतोय। तरी